आणि आता मुलांच्या हातामध्ये स्मार्टफोन सोपवणाऱ्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। तुमचा मुलगा किंवा मुलगी स्मार्टफोनचा जर वापर करत असेल तर तो कशा प्रकारे करतो यावर जरा बारीक लक्ष ठेवा, कारण वर्ध्यामध्ये मोबाईलवर जुगार खेळणाऱ्या 19 मुलांना शाळकरी ताब्यात घेण्यात आलाय। मात्र त्या मुलांच्या आईवडिलांना आपल्या पाल्याच्या या कारनाम्याची तोपर्यंत अजिबात कल्पना नव्हती। एका कारवाई दरम्यान वर्धा पोलिसांनी तब्बल 200 स्मार्टफोन्स जप्त केलेत। मोबाईल चोरांची मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागली असेल असं तुम्हाला वाटत असेल, मात्र पोलिसांनी हे मोबाईल फोन चोरांकडून नाही तर कॉलेज तरुणांकडून जप्त केलेत। कारण याच मोबाईल फोनमुळे शेकडो कॉलेज तरुणांना जुगाराचे व्यसन जडलंय। वर्ध्यातल्या पंकज पंजवाणी नावाच्या इसमानं मोबाईलवर जुगार खेळता येईल असं अँड्रॉइड बेस ॲप्लिकेशन तयार केलं होतं। वर्धा आणि लगतच्या जिल्ह्यातले शेकडो तरुण दिवस रात्र हा हायटेक जुगार खेळण्यात दंग असायचे। या ऑनलाईन जुगारातून होणारी कमाई पंकज पंजवाणीच्या खात्यावर जमा व्हायची। गेम ऑफ लक नशिबावर चालणारा जो खेळ आहे तो पैशाच्या सहाय्याने खेळताना आम्हाला आढळून आले। फक्त पैसे त्याच्या पंकज पंजवाणीच्या अकाउंटवर डायरेक्ट जमा व्हायचे। त्यामुळे आम्हाला ते जुगाराची केस असल्याने कायदेशीर कारवाई करून अटक केलेली आहे। मोबाईल जुगाराचा धंदा चालवण्यासाठी आरोपीनं गरीब घरातील कॉलेज तरुणांना कामाला ठेवलं होतं। महिन्याला 3,500 रुपयांच्या पगारावर कॉलेज तरुण 2 शिफ्टमध्ये काम करायचे। 2 वाजतापासून खेळत होतो आम्ही, 2-3 वाजतापासून 5 वाजेपर्यंत मग गावी जातो। आकला की काही नव्हतं, खेळणं होतं फक्त, बस पार्ट टाइम जॉब म्हणून आपल्याला असं काही माहीत नव्हतं। ते पंकज पंजवाणीच्या अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी 19 जणांना ताब्यात घेतलंय। सध्या शाळेचा उंबरठा ओलांडण्याआधीच मुलांच्या हातात स्मार्टफोन येतो, मात्र आपला लाडका किंवा लाडकी त्या स्मार्टफोनचा वापर कशासाठी करतायत याकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे। अन्यथा स्मार्टफोनमुळे तुमच्या पाल्याचं आयुष्य देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही। पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, वर्धा।